मैं तुम्हें वोट नहीं मांग रहा, मुझे कौम की फिक्र है। एमडी शेख, आज़ादी में मुसलमानों का उतना ही योगदान है। एमडी शेख। डॉक्टर मौलाना आझाद अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आज रोजी सोलापुरातील रंगभवन येथे अल्पसंख्याक निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्याविषयी व तसेच येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जायचे आहे यावर मार्गदर्शन करण्यात आले। अल्पसंख्याक शाळेमधील पदभरती 100% करणे, पवित्र पोर्टलच्या नावाखाली अल्पसंख्याक शाळेमध्ये इतर समाजाच्या उमेदवारांना भरती करण्यात आले ते रद्द करणे, अल्पसंख्याकांना शिक्षणात 5% आरक्षण मिळणे, येत्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा शिरकाव करण्यात आला तो वगळणे, 7 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच 8व्या वर्षात इयत्ता पहिलीला प्रवेश द्यावा ही अट रद्द करावी, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटी रुपयाची निधी द्यावी, या सर्व इतर विविध समस्यावर तोडगा काढून निर्णय घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन एमडी शेख यांनी केले। आपण एकत्रित आल्यास येत्या काळात सरकारला आपल्या मागण्या मान्य कराव्यास लागतील, त्यासाठी आपण सर्व अल्पसंख्याक समाजाने एकत्रित येणे गरजेचे आहे असे गौरवोद्गार एमडी शेख यांनी केले। दरम्यान या निर्धार मेळाव्यात प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर अखलाक वडवान, MA पानघल हायस्कूलचे चेअरमन नजीर शेख, बशीर बागवान सर, मुस्ताक कानकुर्ती सर, आस्तापुरे सर, बशीर शेख सर उर्फ DK, बशीर इंडिकर सर, डॉक्टर बागवान सर व तसेच इतर संस्थाचालक, प्राचार्य व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फहीम बाडघर सर यांनी केले तर आभार रिजवान करजगी सर यांनी केले व तसेच इतर संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुदसर शेख, रिया शेख, इरफान शेख, गौस शेख, रमजान चिंचोळकर, आरेफा शेख, रिजवाना बेलीफ, शबनम आवटी इत्यादी लोकांनी परिश्रम घेतले। आणि मौलाना आझाद महामंडळाला 1000 कोटी रुपयाची तरतूद तुम्ही तात्काळ करा, नुसतं हमी घेऊ नका, अनुदान त्या महामंडळाला द्या अशी आमची स्पष्ट मागणी आहे। त्यासाठी आज अनेक शैक्षणिक संस्था चालक या ठिकाणी आहेत। आमचे डॉक्टर अखलाक वडवान साहेब आहेत, आमचे पानघल हायस्कूलचे नजीरभाई शेख साहेब इथं आहेत, आमचे बागवान सर आहेत, आमचे कानकुर्ती सर आहेत, आत्ताच आमचे आसपाक सर आहेत, आस्तापुरे सर आहेत, असे सगळ्यांची मागणी आमचे बशीरभाई आहेत। तर अनेक शिक्षण संस्था चालक आहेत। यानंतर फार लवकर शिक्षण संस्था चालकांची मीटिंग मी बोलवणार आहे। याच महिन्यामध्ये आमची सगळ्या शिक्षण संस्थांची मीटिंग ज्या वेळेला होईल इन्शाअल्लाह, त्यानंतर आत्ता वडवान साहेबांनी एक आश्वासन दिलं आहे आणि नजीरभाईंनी पण अगोदर आम्हाला 8 दिवस अगोदर काढा, म्हणजे सर्क्युलर काढतो, म्हणजे आमच्या 2 शाळाचे म्हटलं तर 400 लोक येतात। तर इन्शाअल्लाह त्या पद्धतीनं आम्ही करण्याचा प्रयत्न करू। शैक्षणिक संस्था चालकांची मीटिंग आम्ही फार लवकर घेऊ आणि पुढच्या वेळेला जास्तीत जास्त लोक येतील आणि शासनाबरोबर आम्हाला संघर्ष करायचा नाही। म्हणजे मराठा महासंघाच्या वतीने जरांगे पाटील साहेब ज्या पद्धतीने आज आंदोलन करतायत, संपूर्ण सरकार हादरून गेलं। आता ओबीसीबद्दल ओबीसीची लोक पुढे आले, धनगर समाजाचे लोक, लगेच त्यांना तुम्ही 50,000 रुपये ते हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी जाहीर केलं। म्हणजे आम्ही सुद्धा संघर्ष करावा असं जर शासनाचं निश्चित मतच असेल तर 100% आम्ही सुद्धा रस्त्यावर येऊ आणि संघर्ष करू। संघर्ष न करण्यासारखे आमच्यात कुणीही लोक नाहीत, त्यामुळं सरकारने आमचं अंत पाहू नये। आता तुम्ही पाहिलेलं आहे, शासनकर्त्यांनी पाहिलेलं आहे, मुस्लिम समाज 50% नाही 25% जागा झाला तर त्यांना सत्तेपासून वंचित राहावं लागलं, ते पाहिलेलं आहे। तर मुस्लिम समाजाला संपूर्ण एकत्रित येईल अशा पद्धतीची वाट न बघता आत्ता जे मी मागण्या सांगून दाखवलेले आहेत, सगळ्या मागण्या मान्य शासनाने करावं असं मी सर्वांच्या वतीने जाहीर करतो, आवाहन करतो शासनाला। जय हिंद, जय महाराष्ट्र। असेल तरी काहीतरी शिक्षणाधिकाऱ्यासारखी माणसं कायद्याला फॉलोकी करून आपल्याला न्याय देत नाहीत, त्यासाठी संघटना फार महत्त्वाची आहे। आता माहिती आहे आमच्या बरोबरच आहेत,
किती त्रास झाला, आपल्याला कशा प्रकारचं अडवणूक केली जाते. तर या संघटनेला मी एवढं सांगतो की खरंच सगळ्यांनी ताकद लावून त्यांना आपली एमडीच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे. कारण काळाची गरज आहे की अल्पसंख्याक संस्थेला बऱ्याचशा सवलती आहेत त्या मिळायला देण्यात जात नाहीत. त्याच्यासाठी एक कुठं व्यासपीठ असलं पाहिजे. आता बऱ्याचशा अल्पसंख्याक संस्था आहेत. आता परवा सुद्धा एक 16 संघटना झाली. पण ते कसं आहे, आपापल्या शाळेचे ते काम ते संघर्ष करून ते आपला पदार्थ पाडून घ्यावं लागतील. आणि मी एमडी शेख यांना धन्यवाद देतो की चांगला कार्यक्रम ठेवला. तर सर्व संघटना असे अल्पसंख्याक संस्थेला न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीने व्यासपीठ या ठिकाणी केल्याबद्दल मी बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.